गावठी कट्टे घेऊन जाणारा अट्टल गुन्हेगार अहिल्यानगर पोलिसांनी जेरबंद केलाय। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार कर्जत उपविभागाचा स्टाफ खाजगी वाहनानं गस्तीसाठी रवाना झाला होता। गस्ती दरम्यान पोलीस हवालदार अमोल भैलुमे यांना माहिती मिळाली की एक अनोळखी इसम हा चापडगाव ते माहीजळगाव हायवे रोड लगत कर्जत फाटा येथे उभा असून त्याच्या हालचाली संशयास्पद आहे। त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांनी संबंधित प्रकाराची शहानिशा आणि खात्री करण्यास सांगितलं। याबाबत शहानिशा करून खात्री केली असता चापडगाव ते माहीजळगाव हायवे रोड लगत कर्जत फाटा येथे एक इसम संशयितरित्या उभा असल्याचं दिसलं। त्याची चौकशी केली असता पोलिसांना तो उडवाउडवीची उत्तरं देत असल्यानं पोलिसांचा संशय बळावला। त्याच्या पाठीवर असलेल्या सॅकची झडती घेतली असता त्यात 2 गावठी कट्टे आणि 2 जिवंत काडतुसं आढळून आले। संशयिताची विचारपूस केली असता त्याचं नाव नागेश्वर उर्फ नागेश पावरा असं त्यानं सांगितलं। त्याच्या झडतीत आढळून आलेले गावठी कट्टा विक्रीकरिता त्यानं आणलं असल्याचं सांगितलंय। त्या इसमाविरुद्ध धुळे जिल्ह्यात आणि इतरत्र गुन्हे दाखल असून तो अट्टल गुन्हेगार आहे। त्यावरून कर्जत पोलीस ठाणे जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल आहे। त्याच्याकडील सॅकची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या जवळील त्या सॅकमध्ये 2 गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं आढळून आले। 62,350 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केलाय। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।